लाडकी बहीण योजना आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता बघा। आज मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, त्यामध्ये काय झालं आहे ते पण मी सांगणार आहे। सोबत बघा आज जी आर येणार होता, तर मग जी आर का आला नाही, जी आरच्या संदर्भात पण बोलणार आहे। आणि त्यामागचं म्हणजे आता हे जे काही सध्या प्रक्रिया चालू आहे, म्हणजे आज 11 ऑगस्टला नेहमीप्रमाणे आपलं इथपर्यंत जी आर येत असतो, पण अजूनही जी आर आला नाही, त्यामागचं काय कारण आहे, कधीपर्यंत जी आर येईल, सर्व सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। आज 11 ऑगस्ट रोजी जी आहे मंगळवारी मंत्रिमंडळाची जी आहे आज मंत्रिमंडळाची बैठक होणार होती आणि ती मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे, पार पडलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी वेगवेगळे निर्णय घेतले, 9 वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत। तर आता ते निर्णय आपल्या सर्वच काही कामाचे नाही, त्यामुळे मी त्याच्यात वेळ घालणार नाही। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मग मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि जी आर का नाही आला मग अजून पण। तर बघा, एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे समजून घ्यायला पाहिजे की सामाजिक न्याय विभागाचा निधी मंजूर झालेला आहे, पण लाडकी बहीण योजनेचा निधी मंजूर झाला का याबद्दल अजून अद्याप अधिकृत माहिती पुढे आलेली नाही, त्यामुळे चुकीची माहिती तुम्हाला देणार नाही। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की आज 11 ऑगस्टला नेहमीप्रमाणे आपण पाहिलं की 11 ऑगस्टपर्यंत जनरली जी आर येतोच, पण मी मागे पण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की 17 तारखेच्या नंतर 17 तारीख अत्यंत महत्त्वाची तारीख ठरणार आहे। यामागे असं पण गणित असू शकतं बघा, पण यासाठी म्हणजे काय गणित असू शकतं मी तुम्हाला ते सांगतो की जर समजा 17 तारखेपर्यंत कोणत्याही पद्धतीने वितरण झालंच नाही, म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या नंतर पण, म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्टला, म्हणजे 15 ऑगस्टला पण वितरण नाही झालं, तर 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच दिशेने ती वाटचाल होऊ शकते। म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं तात्पर्य की आज 11 तारखेला जी आर येणार होता जवळपास, कारण आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे। आणि त्याच्यामध्ये काय होतं मी तुम्हाला परत सांगतोय, निधी जो आहे ना तर त्याला मंजुरी मिळत असते, फक्त आपला एवढाच निधी नाही, तर बाकी पण जे काही छोटे मोठे कामं असतात त्यासाठी जो लागणारा निधी आहे किंवा इतर काही मुद्दे जे असतात तर ते पण चर्चेले जातात। पण आता लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तर त्याबद्दल अजून अद्याप अधिकृत माहिती पुढे आलेली नाही, त्यामुळे आपण त्याच्यावर सध्या लगेचच काहीतरी माहिती देणं ते टाळतो आहोत। पण मात्र बघा की समजा आज जर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला असेल समजा निधीच्या संदर्भात आणि त्याची माहिती आली नसेल, तर कदाचित पुढच्या 12 आणि 13 तारखेमध्ये जर का जी आर आला तर समजायचं आजच्या मंत्रिमंडळामध्ये तो निधी मंजूर झालेला आहे, पण ती अजून अधिकृत माहिती, म्हणजे असं नाही की सर्वच माहिती पब्लिकली कळती मंत्रिमंडळाच्या बैठकीमधली, असं नसतं। तर त्यामध्ये पण आता एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की निधीला मंजुरी मिळाली का नाही, तर पुढच्या उद्याचा दिवस आणि 12 आणि 13 तारखेपर्यंत आपण वाट पाहूयात। माझ्या मते मॅक्झिमम बघा 15 तारखेपर्यंत वितरण होईलच असं मला वाटतं आहे। पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर वितरण 15 तारखेपर्यंत पण नाही झालं तर हे वितरण नक्कीच बघा, आता ते जी आरवरून तर आपल्याला कळणार आहे, चित्र म्हणजे स्पष्ट कळणार आहे। जी आर जर नाही आला तर नक्कीच मग आपल्याला लाडकी बहीण योजनेचं या महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे, तर त्या रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते एकत्रित जे आहे 2 हप्ते एकत्रित देण्याची प्रक्रिया पुढे सरकार आणू शकतं, म्हणजे 2 हप्ते एकूण 3000 रुपयाचा लाभ आपण एकत्रित मिळू शकतो। पण मी अजून पण सांगतो आहे की पुढचे 2 दिवस आपण वाट पाहूयात, म्हणजे उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस 12 आणि 13 तारीख, बरोबर। कारण मंत्रिमंडळाची बैठक झाली म्हणल्यावर आता जी आर यायलाच पाहिजे। कदाचित आज जर थोडा उशीर झाला असेल जी आर काढला तर उद्या काढतील, आज तर जी आर नाही आलेला, उद्या काढतील, उद्या नाही परवा। आणि जर नाही झाला जी आर तर याचा अर्थ नक्कीच या योजनेचं वितरण हे 15 ऑगस्टच्या दरम्यान होण्याची पण शक्यता मग कमी होईल, कारण 13 तारखेला पण जी आर नाही, म्हणजे ह्यामधल्या टायमाला जर आपण पाहिलं तर 12ला नाही 13ला नाही आला तर सांगतोय मी। आणि मग पुढे जे आहे ते वितरण मग 2 हप्त्याकडे जाऊ शकतं बघा, कारण 2 हप्ते भेटू शकतात, नाकारू शकत नाही आपण की 2 हप्ते एकत्रित मिळतील का वगैरे, आणि जर भेटलेच तसे एकत्रित तर फारच छान। पण सध्या तुर्तास तरी माझ्या मते 2 दिवस आपण वाट पाहूयात। नक्कीच या 2 दिवसामध्ये आपल्याला जी आर येईल आणि जी आर आल्याच्या नंतर बघा तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती अपडेट पण पाहायला मिळेल। पण तुर्तास तरी 12 आणि 13 तारीख उद्याची ज्या 2 तारखा आहेत पुढील ह्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत। त्यानंतर जर का लगेच जी आर आला म्हणजे उद्या आणि परवा, तर लगेच वितरण पण 15 ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा। जी आजची मंत्रिमंडळामधली जी म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक झाली का, आज जी आर आला का, ही माहिती तुम्हाला अत्यंत महत्त्वाची होतं देणं, तर ती अपेक्षित होतं खरं तर आज जी आर यायला पाहिजे होता, पण काही कारणानिमित्त आला नसेल। आता ते कारण एक दोन दिवसामध्ये अगदी स्पष्टच होईल। तर या संदर्भात पुढे कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता।
धन्यवाद.